सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी आमच्याकडे संपूर्ण 2.5 तासाचा कार्यक्रम तयार आहे. म्हणजे एकेकाचे आयटम तुम्ही आता बघितलेत. शेखरला यातलं काही सांगू नको ना. नाही म्हणजे त्याला आवडणार नाही. तुला त्रास दिला त्या लोकांनी. समोर अरविंद काका असणार, आजूबाजूला आई बाबा. ते मस्त असा प्रश्नांचा भडीमार करणार. ऑल द बेस्ट. निकिता हे बाळा एक बाबांना दे. तुम्ही अहो बरं तिखट नाहीये, तुम्ही निर्धास्तपणे खा. हा आला. हा येतायत बरंच काय करण्यासाठी येतायत. म्हणजे जेवणासाठी येत आहेत. अरे बोला ना, आम्ही सांगितलंय. आम्ही सगळे पानावर बसलोच. आले बाबा आले. गोळी बिळी घेतलीये का आबांनी? अरविंद अहो आबा त्याला कशाला उठवताय? जेवायचंय ना. काय उठवत नाही. बस शांतपणे जेव सगळे. सावकाश तुम्ही या ना. बसा आबा. बसा बसा आबा बसा. बसा बसा बसा. हा पाणी आहे ना तुम्हाला? हा सुरू करायला हरकत नाही. हा आबा काय अरविंद कसं काय वाटलं मॉर्निंग वॉक घेऊन सकाळी सकाळी? नाही मजा आली ना. सकाळी वॉक घेऊन थोडा फ्रेश झालो आणि मग अरविंद काय पुण्याला थंडी बिंडी कशी होती? नाही होती ना, थोडीफार होती. म्हणजे पहाटे वाजत होती, पण तशी इथेही आहेच की. तुमचे ते खारकर म्हणाले सुद्धा. अरे वा खारकर. आबांनी ओळख करून दिलेलीच ते खारकरांची. अगदी जीवश्य कंठस्थ मित्र आहेत बरं का आबांचे. अरे खारकरांशीच काय, अगदी सगळ्यांशी ओळख करून दिली माझी. अरविंद हे मटण बघ त्यासाठी मुद्दाम केलंय श्यामलानी. सुंदर झालं, उत्तम झालं, झकास. आम्हाला अहो असं काय करता आबा? तुम्ही सुरुवात पण केलेली नाहीये. काय झालं? ते वाचवून कळतं ना. आणि खरंच छान झालंय मटण. आवडलं का? पण क्रेडिट मला नाही हा, निकिताला पण आहे. तिने फार मदत केली मला. काय म्हणता? ग्रेट, दॅट्स ग्रेट. बरं खारकर काय म्हणत होते प्रेक्षणीय स्थळाबद्दल? नाही सगळे चांगले आहेत अगदी. मला सकाळी आबा तिकडे घेऊन गेले. अरे अरविंद काय सांगत होतो मी? अहो आबा, अहो त्याला बोलू द्या ना. नाही म्हणजे तुम्ही बोला, पण तो एवढ्या उत्साहानं काही सांगतोय तर आधी त्याचं ऐका ना. तुमचं ऐकू आम्ही. बोल रे अरविंद काय? अरे ऐकून घ्या काय. अरे त्यांनी काय सांगितलं की तू खवळणार, त्रागा करणार की त्याला मी तिथे का दिलं म्हणून. तिकडे तिकडे म्हणजे तिथं म्हणजे आमच्या पेन्शनर्स क्लब मध्ये. हो पण मला काय माहिती की ते लोक त्याला इथे इतके छळणार म्हणून. छळतील? अहो काय केलं काय तुम्ही? मी काही केलेलं नाही. माझी चूक एवढी झाली की मी त्यांना हे ओळख करून दिली की हा तिथल्या महाराष्ट्र मंडळाचा बुवा अध्यक्ष आहे. तर बुवा हा बुवा सांस्कृतिक कार्यक्रम बुवा ठरवतो. ह्याचा अर्थ असा नाही की त्यांनी त्याला सगळे आपलं टॅलेंट दाखवावं. पण कोणी गायला बसले नाही. गातात बरे, पण त्याला काही सुमार आहे का? गायला लागलं की ते पहाटेपर्यंत गायतात. एखादी कोणी घर दिलं का घर, आणि काय वाडा दिलं का वाडा. वेळ झाली का त्याला सांगायची. काय ते उगाच आपलं होय उगाच कुठेतरी आवाज काढून दाखवले कसले घोरपडीत.
बरोबर आहे. कसं मांजराचे आवाज काढून दाखवले. मांजर आणि बोका आणि भांडतात कशी म्हणजे शेळी आणि बकरी. आवाज मला कसं कळणार काय करणार ते. आणि ते काहीच नाही. मग ते सगळं झालं तर माझ्या नकळत लांब घेऊन गेले आणि मग त्याला विचारतात कसे की इथे प्रेक्षणीय स्थळं आमच्या कार्यक्रमानंतर बघायची आहेत. अगं बाई, कॅसिनो, नाईट क्लब आणि इथे हा खारकर म्हणतो काय गधडा की मला न्यूड क्लब. अगं बाई, त्याच्यावर म्हणतो काय हा नेण्या माझ्या हल्ली कलात्मक दृष्टीने बघून आवडत डोंबल त्याचं. बघ हो भाऊजी. काय अरविंद, मग तुम्ही भाऊजीने घेऊन कसे आलात तिथून? हो मला मी काय केलं त्याला खाणाखुणा करून बाहेर काढला आणि त्याला मग मी घेऊन पळालो. हो भाऊजी. धमाल आली खरंच. आबा, तुम्ही माझ्याकडून प्रॉमिस घेतलात की कोणालाही सांगू नकोस म्हणून, आणि सगळं सांगून टाकलं स्वतः. हे पांडुरंगा, म्हणजे मी सगळं बोलून टाकलं संतापाच्या भरात. आबा, अहो काय एवढं वाईट वाटून घेण्यासारखं. तुम्ही जेवला नाहीये, सुरू तरी करा ना. ओ जेवा तरी. काय छान आहे ना पेन्शनर क्लब. नाही, मला फार आवडला. कारण ते लोक इतके जेन्युइन आहेत ना सगळे, आणि सगळ्यांना खूप इंटरेस्ट आहे. म्हणजे मी चपाती वाढू का तुम्हाला? नाही बहिणी नको, थोडा राईसच घेईन. रस्सा मस्त आहे, राईस आणि रस्सा छान लागेल. हो चालेल. आबा आज अरे तिकडे येऊन बोलू. आबा काय चाललं, एका जागेवर थांबा ना. आबा थांबा, इथे थांबा. आबा तू एक शब्द बोल नको. तुझ्या मूर्खपणामुळे माझी फजिती झाली. माझ्यामुळे नाही तर राजकीय बोलायचं काय. तू मला सांगितलं की शेखरला कळलं तर तो संतापेल म्हणून. हा अहो ते गमतीने म्हटलं होतं. अरे पण तुझी गंमत माझ्या अंगाशी आली ना. एवढं काय सिरियसली घेताय? सिरियसली घेणं म्हणजे काय सिरिया. अरे मला वाटलं की तो जेवताना चिडचिड करी, जेवणाचा मूड जाईल म्हणून म्हटलं उगाच त्रागा नको. हा, आणि तुम्ही त्रागा केलात आणि स्वतःचा मूड घालून बसलात. आणि नीट जेवला सुद्धा नाही. आबा मी खूप रागावले तुमच्यावर. तुम्हाला माहिती आहे चपात्या कोणी केल्या होत्या? मला नाही माहित. निकिताने केल्या होत्या. काय सांगतोस काय? खाताना कळलं तुम्हाला? नाही मला कळलं. कसं कळणार? चिडचिड त्रागा चालला होता तुमचा नुसता. तुझ्यामुळे तुझा खाणापुणा करतो. अरविंद भाऊजींसाठी पान वगैरे मागवायचं होतं का? अगं बाई, तुम्ही झोपलात की काय? छे का झोपतोय कसला. पण श्यामल, अरे काय मटण झालं होतं आज. फर्स्ट क्लास. क्या बात आहे. बऱ्याच दिवसांनी असा रविवार सार्थकी लागला. अगो बाई, दर रविवारी का तुम्हाला खूप कामं असतात का? अगं कामं नाही ग, पण काही ना काहीतरी असतंच ना. काय असतं? काय नाही तर तुमची ती सोसायटीची मीटिंग असते. अच्छा, कधी जाता तुम्ही सोसायटीच्या मीटिंगला? म्हणजे काय मी जात नाही असं काय? अहो तुम्ही झोपलेले असता तेव्हा नेहमी. कधी? आबा किंवा मीच जातो तिथे. हो, हो. अच्छा अच्छा. काय माहितीये तुम्हाला काय चाललंय सोसायटीमध्ये? तू कधी गेली होतीस? तुम्ही झोपलेले असतात ना तेव्हा जाऊन येते मी. दरवेळी आबा जातात नेहमी बरं का. सह्या सुद्धा त्यांच्या आणि माझ्याच असतात त्याच्यावर. गेल्या महिन्यात पाण्याचा किती प्रॉब्लेम झाला होता. टँकर यायचा, बादल्या भरभरून आम्ही पाणी आणायचो. कधी? तुम्ही ऑफिसला जायचात तेव्हा. अच्छा अच्छा. मग बोलली नाहीस का मला? मला सांगायचं तरी. काय श्यामल? तुमची आंघोळ झाली तुम्हाला काही कळलेलंच नाही नाही, नव्हतं. रविवारी तसं काय. आणि ना ना तुमचं ते रविवारी नाही तर संकष्टी नाही ते एकादशी असते. म्हणजे पुन्हा शाकाहारी, म्हणजे शिऱ्याच्या भाषेमध्ये सगळा भाजीपाला. पण आज कसा योग जुळून आला एकदम. मस्त पैकी मटणाचं जेवण आणि नंतर वाम कुक्षी. बरं झालं होतं ना? काय ते? अहो तुम्ही खाल्लं ते मटण, चांगलं झालं होतं ना? काय बोलतेस तू जमाल. फर्स्ट क्लास झालं होतं एकदम मस्त. वेगळाच होता मसाला. कुठला का? कुठून? अहो मी कोल्हापुरी मटण केलं होतं आज. अरे वा, हो. क्या बात आहे. घोरपडे बहिणीने दिली होती मला रेसिपी. छान, छान. माझी हिंमतच होत नव्हती वापरायची. मी म्हटलं तिखट बिखट अरविंद भाऊजींना चालतंय की नाही, पण त्यांना आवडलं. पण मस्त झालं होतं श्यामल. असं रविवारी करत ना. हो.
पण निकिताची एवढी मदत झाली बरं का मला. फारच गुणाची मुलगी आहे. अहो तिने मला कांदे चिरू दिले नाहीत, टोमॅटो चिरू दिले नाहीत, रशात पाणी घालत होते म्हणे मी घालते. भारी गोड आहे. आणि शलाका, अगं शलाका हे सगळं बघून ठेव, कशात काय घालतात ते बघून ठेव, थोडीशी मदत कर, पानं घे. किती ओरडायला लागायचं. निकिताचं मला वाटलं होतं अमेरिकेला झालेली मुलगी, तिला काय रस असणार स्वयंपाकात, पण नाही. एकेकाच्या रक्तात असलं ना की येतच ते बाहेर. अरविंद सुद्धा खुश होता एकदम. हो म्हणाले मला. अरे ते तुला सांगायचं राहिलं. काय? अगं अरविंद म्हणत होता की आता आलोच आहोत तर जरा गोव्याला जाऊन येऊ. म्हणजे काय आहे की देवदर्शन सुद्धा होईल आणि एक टूर सुद्धा होईल सगळ्यांबरोबर. हो. मग तुम्ही काय सांगितलं? नाही मी अजून तसं काय सांगितलं नाही त्याला. पण तुला काय वाटतं? माझं काय? तुम्हाला काय वाटतं? नाही मी त्याला तसं बोललो नाही, पण म्हटलं बघतो. पण तुला काय वाटतं? जाऊया ना? हो माझं खूपच मनात आहे. पण तुमचं ऑफिस सुट्ट्या, मला काही ते गणित जमेना असं वाटलं म्हणून मी काही बोलले नाही. चला म्हणजे फॉरवर्ड करायला हरकत नाही. हो नाही पण आबांना विचारून घ्या आणि त्याच्या आधी शिर्याला विचारून घ्या. तो ऑफिसवाला आहे आता. हो काय घाबरू नकोस तू. गोव्याचं नाव काढलं ना की टणाटण उड्यार मारायला लागेल तो एकदम. आता सांगू नका, आता झोपू देत सगळ्यांना. जरा 1-2 मिनिटं. पण तुम्ही आबा कोण आहे? तुम्ही इथं का आलात? आबा नेने तुम्हाला सांगत होतो उद्या सकाळी येऊ आपण. अजून राग शांत झालेला दिसत नाहीये. तो उद्याही होणार नाही, आणखी काही दिवस तरी शांत होणार नाही. खारकर तुमच्यामुळे माझी फजिती झालेली आहे माझ्या घरामध्ये. आता या नेण्याने मी ओळखतो. या नेण्यांचं ठीक आहे, म्हणजे त्यांचा स्वभावच आहे दुसऱ्याला तोंडघशी पाडण्याचा. पण तुम्ही त्यांच्यामध्ये सामील व्हावं ह्याचं मला दुःख होतं. यासाठी मी तुमच्या वेळोवेळी मदतीला धावून आलो का मला सांगा. आजपर्यंत हे असं कधीच झालं नव्हतं. माझ्या जावयासमोर माझा अपमान कुणी केला नाही, माझा मीच करून घेतला. आणि ह्याला कारण तुम्ही सगळे. आबा पण झाल्या प्रकाराची माफी मागण्याकरताच आम्ही आलो आहोत. आता करून सवरून माफी मागण्यात काय अर्थ आहे सांगा मला. आबा चुका ह्या माणसाच्याच हातून होणार. आणि तुम्हीच नेहमी म्हणता की नाही की चुका करून जो उदार मनाने माफ करतो तो मोठा. तुम्ही माझी वाक्यच मला ऐकून मला पेसट टाकू नका. सॉरी आबा, माफ करा. म्हणजे आता नाक घासून माफी मागू का? नाही एवढं करायची काय गरज नाहीये. ठीक आहे. चुकतो तो माणूस आणि नेहमी चुकतो तो आपल्या पेन्शनर क्लब मधला माणूस. काय आबा. पण आबा आता आता निघा. आबा तुमच्याशी काही खाजगी बोलायचंय. काय? आबा पण घरात तर घ्याल की नाही? अरे आपण गॅलरीतच आहोत नाही का. नाही काय चिडल्यामुळे स्थळ काळ वेळ कशाचं भानच राहिलं नाही. या. हा खारकर नेने मी मुद्दाहून करत नाही, पण काही गोष्टींचा मला ताप होतो. आता एक तर मी चुकत नाही, मग दुसऱ्यांच्या चुकांचं पाप मी माझ्या माथी का घ्यावं. हा बोला काय प्रायव्हेट बोलायचंय. बरं संकोच करू नका. काय मी दिवसातनं एकदा चिडतो, माझं चिडून झालेलं आहे. त्याच्यामध्ये काय असेल तर मी शांतपणे ऐकेन. त्याचं काय आबा. कोणाचं काय? नाही नेनेच तुम्हाला सविस्तर सांगतील. हा बोला नेने. आता तुम्ही खारकरांकडे बोट टाकू नका. आबा हा रिपोर्ट वाचा. तुमचा का? सगळं व्यवस्थित आहे ना. म्हणजे डायबिटीस, ब्लड प्रेशर यासाठी तुम्हाला सांगत असतो की ह्या वयात एक्साइटमेंट बरी नाही. अहो आबा हा माझ्या तब्येतीचा रिपोर्ट नाहीये. ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने अमेरिकन दौऱ्याचा हा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे. अरे वा. कोण घेऊन जाते अमेरिकेला?
तुमचं जावई अरविंद. अरे वा, काय? हा, आबा 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 चिडायचं नाही म्हणजे तुम्ही दिवसातून एकदाच चिडताय की नाही? आता चिडून झालंय की नाही? ह्या वाह्यात कल्पनेसाठी मी 8 दिवसांचं एका दिवसात चिडायला तयार आहे. तुम्हाला काय लाज शरम वगैरे आहे की नाही? हो आबा, पण माझं ऐकून तर घ्या. हा तुमचा जो स्वभाव आहे ना तो आधीही बदला. ह्या वयात कशाला जायचं अमेरिकेला? हो आबा, तरुण वयात जे जमलं नाही, आता म्हातारपणामध्ये ही जी संधी येते ना चालून, ती का दवडायची म्हणतो मी. आयती संधी? हो, पण त्यासाठी तुम्ही दुसऱ्याला देशोधडीला लावताय ना. आबा, हा प्रोजेक्ट रिपोर्ट वाचा, म्हणजे तुमच्या सगळं लक्षात येईल. अहो, आज मराठी नाटक अमेरिकेत जातं, भावगीतांचे कार्यक्रम होतात, मग आपणच का मागे राहायचं म्हणतो मी. हो, नेने माणसांनी स्वप्न पाहावीत, पण ती सत्यात उतरणारी स्वप्न असावीत. हा आबा, हे स्वप्न नाही, हे वास्तव आहे. हा रिपोर्ट वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 2.5 महिन्यांचा भरगच्च दौरा काढायचा, अख्खी अमेरिका पिंजून काढायची. आपल्याकडे व्हरायटी कार्यक्रम आहे, माझं गाणं आहे, या खारकरांचा एकपात्री अभिनय आहे, सावंतबाईंची बैठकीची लावणी आहे, 2.5 तासांचा भरगच्च कार्यक्रम. नाही, मी काय करायचं? जादूचे प्रयोग? तुम्ही निवेदन करायचं, नाहीतरी ही सगळी मोठ तुम्हीच बांधायची आहे. हे सगळं तुम्हाला धाडसाचं वाटत नाही का हो? आपल्या सोसायटीत ते भिसे आहेत ना, त्यांच्याकडून अख्ख्या दौऱ्याचा प्लॅन आखून घेतलाय. त्यांनी आतापर्यंत बरेच दौरे केलेत. अहो, त्या भिसा जाऊ दे. हे खाण्या जेवणाचं राहण्याचं काय तिथे? आपलं महाराष्ट्रीयन मंडळ आहे ना. नाही, त्यांच्यावर आपण राहण्याचा बोजा टाकायचा नाही. अमेरिकेत आपले कितीतरी नातेवाईक नुसते विखुरलेले आहेत, त्यांना काय आपण 4 दिवस जड नाही होणार. तुम्ही काही गोष्टी गृहीत धरून चालल्या असं तुम्हाला नाही का वाटत? आबा, आता तुम्हीच म्हणता ना नेहमी की तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करा, म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल. माझीच वाक्य मला ऐकून मला गप्प करू नका. ह्याच्या पुढे मी तुमच्याशी बोलताना 100 वेळा विचार करीन. आबा, तुम्ही मनावर घेताय ना? आबा, मी काय म्हणतो, तुम्ही बोलून तर पाहा त्याच्याशी. नाही म्हणजे कदाचित त्याच्या मनात सुद्धा हाच विषय असेल, पण आपण विषय काढत नाही म्हणून तो काही बोलत नसेल. मी काय म्हणतो आबा, तुम्ही एखादं काम हातात घेतल्यावर काय अशक्य आहे सांगा ना. आज काही बराच दिवस नाही, सकाळपासून ही म्हातारी माणसं माझ्या ग्रहस्थितीत ठाण म्हणून बसलेली आहे. यांचंही मन मोडवत नाही मला. एवढी धावाधाव केली आहे, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केलाय. शब्द टाकून पाहावा, नाही म्हणणारे गृहीत धरूनच अरविंदकडे विषय काढावा. वयाच्या मनाने फारच मॅच्युअर आहे शिर्या. अमेरिकेतली त्याच्या वयाची मुलं बघितली ना की शिर्याचं फार कौतुक वाटतं. अरे तिकडे अमेरिकेत कशाला, इथे आमच्या इथे काय कमी आहे का? चैनी व्यसनी काय विचार नाही. खरं आहे, शिर्याला कोणतंही व्यसन नाही ना, हे फार मोठं कौतुक आहे. नाही तर त्या वयाची अमेरिकेतली 99% मुलं आधी फॅशन म्हणून, नाही तर नाईलाज म्हणून व्यसन करतच असतात. नाही, पण या घरामध्ये त्याचं सगळं क्रेडिट आबांना जातं. खरं, त्यांचे संस्कार आहेत बाबा. म्हणून तर निकिताला इकडे ठेवलंय. मोठीचं झालं तसं तिचं नको. आणि लगेच रिझल्टही मिळाला. आज सकाळी चपात्या बनवण्याचं ट्रेनिंग चाललं होतं. अरे हो, श्यामल बोलली मला. अरे अरविंद, ते गोव्याचं नक्की आहे? म्हणजे आपण बसून लगेच तारखा कन्फर्म करून टाकू. ग्रेट, यू डिसाइड. शेखर, एक गोष्ट मला तुझ्याशी बोलायची, म्हणजे बऱ्याच दिवसापासून माझ्या डोक्यात आहे. आता निकिता इथे आहे, तर जर आबांना मी माझ्या बरोबर नेलं तर? नाही म्हणजे शैलाच्याही फार मनात होता. येताना मला सारखं बजावत होती की कसंही करून शेखरला राजी कर. प्लीज नाही म्हणू नकोस, फार दिवसापासून आमच्या मनात आहे. तुला काय वाटतं? आबा, कार्यक्रम अगदीच घरगुती वाटतं का म्हणे हो? काहीतरी असं प्रोफेशनल टच पाहिजे नको का? हा, आणि याचे आपण भारतातही प्रयोग करू शकतो. यांचं बरंच पुढचं प्लॅनिंग झालेलं आहे. आबा, माणसानं आशावादी असायला हवं. हे वाक्य माझं नाही, मी कधी असं म्हटलेलं नाही. आबा, हे वाक्य माझंच आहे. आबा काय आहे, आपल्या ह्या आयडियामुळे आपल्या पेन्शनर क्लब मधला प्रत्येक म्हातारा 5 वर्ष एक्स्ट्रा जगेल.
अरे देवा, म्हणजे या नेण्यांचा तर आणखीन एक्स्ट्रा त्रास आहे मला बघ. 5 वर्ष वाढीव बघ. सहन करायला का? आबा 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 काय मस्करी काय हा? बरोबर बरोबर. तुम्ही आता चला. आबा, ते अरविंदाचं मात्र जरा तुम्ही हट्टी पण आहे, डोक्यात गेलं की ते सारखं. आबा, अगं बाई गेले नेने काका आणि खारकर काका. अहो मी चहा टाकला होता. काय झालं, मी हातमध्ये कपाट लावत होते ना, मी बघितलं होतं तुम्हाला, पण बोलवायचं का? नाही नाही, मी त्यांना जवळजवळ हाकलवलं. चहा वगैरे नको, त्या चहाच्या निमित्ताने आणखीन तासभर बसतील. ते अरविंद आणि शेखर यायच्या आत मी त्यांना कटवलं. काय गमतीचं भांडण वगैरे झालं की काय? भांडण नाही, पण ते काय यांचा मूर्खपणा आहे. ते काय म्हणजे काय म्हणजे ती आपली ट्रिप. हो, ते तुम्हाला दुपारी सांगितलं तुम्ही, कोणी गाणी म्हणणार, कोणी नकला करणार आहे ते. पुढे पुढे कळलं मला, कळलं. यांचं काय म्हणणं आहे बरं काय, काय म्हणतायत की मराठी व्यावसायिक नाटकं जर अमेरिकेची वारी करतात तोटा सहन करून, तर आणि किंवा तिथल्या सुंदर आज इथे येऊन आपल्या मनात भरतात, तर मग आपल्या क्लबचं नाटक तिकडे का जाऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. कार्यक्रम त्यासाठी त्यांनी एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केलेला आहे. हो, पण हे कोणाच्या जीवावर? ते काय म्हणतात माझ्या मागे लागले की तुम्ही अरविंदाशी जरा बोला आणि अरविंदाला जरा गळ घाला. पण अरविंद भाऊजी नाही म्हणणार नाही तुम्ही गळ घातलीत तर. हो नाही ना, माझा हळू बोल जरा, माझा शब्द तो मोडणार नाही, पण म्हणून मी इच्छा ठेवायची का? नाही आबा, तुमची इच्छा असेल तर तुम्ही अरविंद भाऊजींना सांगा, ते लगेच हो म्हणतील. म्हणजे तेवढीच तुमची फेरी होईल ना अमेरिकेला. मला कुठेही आता प्रवासाला जायची इच्छा नाहीये. मग इच्छा असती तर मी ह्याच्या आधीच गेलो असतो. काय श्यामाला बरं का, या घराशी माझं एक असं नातं जडलेलं आहे. मला आता प्रवास नको, आता मोठ्या प्रवासाला निघीन डायरेक्ट. त्यावेळेला आपली माणसं माझ्या जवळ असायला हवीत. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी